टिफिनसाठी सोपं असलेलं हे सातारी पद्धतीचं भरीत आपण पाहूयात। त्यासाठी मी घेतले भरताचं वांग, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, लसूण, जिरे, मोहरी, हळद, काळं तिखट आणि मीठ। वांग मी दोन्ही बाजूनी छान भाजून घेणार आहे। छान भाजलेलं आहे, ते सोलून घेतलेलं आहे। तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण चिमूटभर मोहरी घालूयात। ते तडतडल्यावर चिमूटभर जिरे घालूयात। नंतर आपण त्याच्यामध्ये छोटा चमचा, अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यामध्ये नंतर कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्याने चव छान येते। आता आपण लसूण घालूयात। मी साधारण 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालूयात। लसूण छान तळला गेलेला आहे। कांदा तेलामध्ये छान लालसर होऊ द्यायचा आहे, शिजू द्यायचा आहे। तो छान शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे वांग आपण भाजून घेतलेलं आहे, सोलून घेतलेलं आहे, ते त्याच्यात घालूयात। पटकन होतं हे भरीत, त्यामुळे तुम्ही सकाळच्या गडबडीत डब्यासाठी बनवू शकता। मुलांच्या शाळेसाठी किंवा ऑफिसला जाताना पण पटकन तुम्ही हे डब्यात घेऊ शकता। भाकरीबरोबरही छान लागते हे भरीत। ह्याच्यासोबत तुम्ही कांद्याची पात घ्या, कांदा घ्या, काळं तिखट घालूयात। आता अर्धा चमचा घातलेला आहे मी। पोळीबरही छान लागतं हे भरीत। वरून कोथिंबीर घालूयात। मीठ घालूयात चवीनुसार। तयार झालेलं आहे भरीत। तुम्ही पोळीसोबत खावा। कसं वाटलं मला नक्की कळवा। माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। थँक्यू।